UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी RSS दक्ष, विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीने संघाची रणनीती। RSSने कितीही प्रयत्न केले तरी सत्ता परिवर्तन होणारच, भाजपचा CM बनण्याचं स्वप्न पुढील 20 ते 25 वर्ष पूर्ण होणार नाही, विजय वडेट्टीवार यांची टीका। निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा निर्णय, आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही, शरद पवारांचं महत्त्वपूर्ण विधान। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर सत्तेसाठी पॉप्युलर चेहरा वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती, वडेट्टीवारांची टीका। शिवरायांच्या पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट होतं, पण 15 ते 16 लाखात पुतळा बनवला, संजय राऊतांचा आरोप। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता, समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, नितीन गडकरींचा सल्ला। शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता, शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवार यांची प्रतिक्रिया। गुन्हेगारांना सुरक्षितपणे लपवण्यासाठी वर्षा ही जागा, आपटे जर पळून गेला असेल तर त्याला सरकारनंच मदत केली, संजय राऊतांचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश, संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य ती पावलं उचलण्याच्याही सूचना। एसटी कृती समितीची उदय सामंतांसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी संपावर ठाम, मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट, श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवार यांचं मिश्किल उत्तर। हाजी अराफत यांच्या घराबाहेर नितेश राणेंना डिवचणारे बॅनर, पटलाड्यांनी तू गब्बर नाही गोबर है असा बॅनरवर उल्लेख, हाजी अराफत हे भाजपच्या मायनॉरिटी सेलचे नेते। डॉक्टरांचा अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला, तब्येत ठीक नसल्यानं अजितदादांची लातूरमधील कार्यक्रमाला उपस्थिती नाही, मुंबईतील शासकीय निवासस्थानातून कामकाज पाहणार। हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते हे एकाच मंचावर येण्याची शक्यता, हर्षवर्धन पाटील हे पवार गटात जाण्याची चर्चा, सांगलीत उद्या सभेवेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, आढावा बैठकीनंतर पंकजा मुंडे मीडियाशी संवाद साधणार। आदित्य ठाकरे, संजय राऊत आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नांदेड दौऱ्यावर, संध्याकाळी 4:30 पर्यंत नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हुजूर साहिब गुरुद्वारा इथे भेट देणार। जनशताब्दी, तेजस आणि मंगळूर एक्सप्रेस 30 सप्टेंबर पर्यंत CSMT ऐवजी ठाणे आणि दादर पर्यंत धावणार, गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर विदर्भात 97,652 हेक्टरवरील पिकं मातीमोल। हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले, 1,18,000 क्युसेक इतक्या वेगानं तापी नदीत विसर्ग सुरू, तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।